हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आज मी आले आहे नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये आपण आज पाहणार आहोत पंचवटी। मी पोचले पंचवटीमध्ये आणि आता तुम्हाला मी पंचवटीचं दर्शन करते। चला तर पंचवटीमध्ये आपण पहिली सुरुवात करूया कुंडांपासून। मी आता जाते कुंडामध्ये पाय धुवायला आणि मग नंतर मंदिरात। चला तर मग माझ्याबरोबर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण दर्शन होईल। आपण आलो आहोत रामकुंडाच्या इथे। चपला इथे ठेवू ना? हे आता रात्रीचं घ्यायचं का दिवसाचं पण चालतं? दिवसा केव्हा पण होतं। कितीला आहे? पाय घट्ट लावावे लागतील ना हो? कुठून जायचं? इथून जाऊ? व्यवस्थित कुठे करायला मिळेल? ह्याला काय म्हणतात? दीपदान। हे बघा, मी दीपदान करण्यासाठी आता खाली उतरते। बदला
उन्हामधून पाय धुवून झालेले आहेत आणि कीर्तन सुद्धा करून आलेले आहोत. तर आता आपण जाणार आहोत कपालेश्वर देवस्थान. कपालेश्वर देवस्थानला आपण आता जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी. आणि हे आहे मंदिर. मंदिरात जाण्यासाठी काहीतरी प्रसाद घेऊया. चला मी चालले कपालेश्वर मंदिरात आणि इथे मी प्रसाद घेतलाय. हा आहे शंकराचं मंदिर आहे आणि त्यासाठी मी हा प्रसाद घेतलाय. दूध घेतलंय, नारळ घेतलाय आणि बेल आणि हे खडी साखर इथे मिळते. आणि इथे मी ह्यांच्या इथेच चप्पल काढून ठेवणार आहे. जास्त पायऱ्या नाही आहेत, थोड्याशाच पायऱ्या आहेत आणि त्या आपल्याला अशा चढून जायच्या. हे पहा, आपण आता मंदिरात येऊन पोचलेलो आहोत. चला, माझं तर दर्शन झालेलं आहे. आता खाली उतरूया पायऱ्या. हे आहे दत्त मंदिर, छोटंसं मंदिर आहे. मला हा प्रसाद मिळालाय. इथे आपल्याला वेगवेगळे स्तोत्र आणि पुस्तकं मिळतील या स्टॉलमध्ये. दास अँड सन्स. इथे खूप साऱ्या वस्तू आपण घेऊ शकतो. सगळ्या तांब्याच्या आणि पितळेच्या वस्तू आहेत. जपमाळा आहेत. अच्छा, इसमें वो डबल रहता है, डबल वाला भी रहता है ना डबल वाला. ये कितने का है? 20 रुपए का. आता आपण जाणार आहोत काळाराम मंदिर आणि मग सीता गुहा पाहणार आहोत. हाच रस्ता कपिलेश्वर मंदिर
मंदिराच्या पुढे आपल्याला सरळ जायचं आहे आणि तिथूनच आपल्याला काळाराम मंदिराचं दर्शन घेऊ शकतो. लगेच काळाराम मंदिरासाठी आपल्याला कपिलेश्वर मंदिराचं इथून लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट साईडने पुढे चालत जायचं आहे. आता आपण आलो आहोत काळाराम मंदिरात आणि हे मंदिर आहे इथे. आणि काळा मंदिरात मी हा प्रसाद घेऊन चालले आणि आता मंदिरामध्ये प्रवेश करणार. मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंग कॅमेरा अलाउ नसल्यामुळे आतमधलं दर्शन आपल्याला होऊ शकणार नाहीये. तर हे आपलं काळाराम मंदिराच्या बाहेरचं आपण पाहतोय. मंदिराच्या आतमधलं दर्शन करण्यासाठी आपल्याला मिळालेलं आहे. हे पहा, आपण पाहतो आहे राम सीता लक्ष्मण यांचं आपण दर्शन घेतोय. आणि इथे ज्या पादुका दर्शनासाठी ठेवलेल्या आहेत त्या चंदनाच्या आहेत. पादुकांवरती डोकं ठेवल्यानंतर आपल्याला त्यातून सुगंध जाणवतो. मंदिराच्या बाहेर आपण पाहत आहोत. इथे छान कोरीव काम केलेलं आहे मंदिराला आणि बसण्यासाठी सुद्धा जागा ठेवलेली आहे. मंदिराला प्रदक्षिणा घालूया. आणि आता दर्शन झालेलं आहे. आता इथून बाहेर जायचं आहे. हे आहे मंदिराचं पूर्ण दर्शन. इथे आपल्याला बसायला जागा सुद्धा आहे. चला तर मग भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि चांगल्या कमेंट्स मला पाठवा. आणि आता आपण नेक्स्ट व्लॉग मी बनवत आहे सीतेची गुफा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.